Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक नवीन सेमी MBBS कॉलेज सुरू होत आहे। कोणता आहे हे सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज, कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे, इनटेक कॅपॅसिटी काय आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व विद्यार्थी आणि पालकांना माहिती असेल की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी CSMSS मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हे कॉलेज या वर्षीपासून सुरू होणार आहे। या कॉलेजची वेबसाईट व इतर जे काही सर्व कामे आहेत ती पूर्ण झालेली आहेत, परंतु छत्रपती संभाजीनगरमध्येच आणखी एक नवीन मेडिकल कॉलेज या वर्षीपासून सुरू होणार आहे आणि त्या कॉलेजचं नाव आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो, BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल। हे कॉलेज देखील या वर्षीपासून महाराष्ट्रात सुरू होऊ शकतं। या कॉलेजचा जो काही पत्ता आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो। हे एक प्रशस्त असे कॉलेज आहे आणि हे कॉलेज बीड हायवे रोड, निपाणी, भालगाव तालुका, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू होत आहे। या कॉलेजची जी काही प्रशस्त अशी बिल्डिंग आहे व इतर इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता। या ठिकाणी आता आपण कॉलेजच्या आतील इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे ते पाहत आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगवेगळ्या प्रशस्त अशा रूम तयार करण्यात आलेले आहेत व या कॉलेजचे जवळपास संपूर्ण काम पूर्ण झालेलं आहे व या वर्षीपासून या कॉलेजमध्ये प्रवेश होतील याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्र शासनाने GR दिल्यानंतर व CET सेलच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये या कॉलेजची नोंद झाल्यानंतर विद्यार्थी या कॉलेजचे ऑप्शन या वर्षीपासून टाकू शकतात। या कॉलेजच्या इनटेक कॅपॅसिटीचा जर आपण विचार केला तर या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी साधारण 100 ते 150 सीट पर्यंत असू शकते। या संदर्भाने अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच YouTube व्हिडिओ मार्फत अपडेट करेल। राहिला विषय की या कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय आहे, हॉस्टेल मेस फॅसिलिटी अवेलेबल आहे का, तर विद्यार्थी मित्रांनो, फीस स्ट्रक्चर संदर्भात अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाही। राहिला विषय हॉस्टेल आणि मेसचा, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुले आणि मुलींसाठी हॉस्टेलची फॅसिलिटी या कॉलेजमध्ये असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात जर हे कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये आले तर विद्यार्थ्यांनी नक्कीच या कॉलेजचा विचार करावा, कारण हे कॉलेज शिवा ट्रस्टच्या अंडर येतं। जे काही शिवा ट्रस्ट आहे ते जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर या एरियामध्ये राहतात त्यांना माहितीच असेल। शिवा ट्रस्टचे मेडिकल कॉलेज अगोदरपासूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, मग ते BSc नर्सिंग कॉलेज असतील, फार्मसी कॉलेज असतील किंवा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असतील व आता त्यांचं MBBSचं कॉलेज देखील या वर्षीपासून सुरू होणार आहे। तर विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये या कॉलेजची नोंद झाल्यानंतर या कॉलेजचे ऑप्शन ते देऊ शकतात। या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व ही आनंदाची बातमी महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांचे 4-5 मार्क कमी येत आहेत कट ऑफ रेंजपेक्षा, त्यांना याचा फार मोठा फायदा होईल। या ठिकाणी तुम्ही या कॉलेजच्या ज्या काही हॉस्टेल रूम आहेत त्या पाहू शकता। प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त अशा हॉस्टेल रूम या कॉलेजमध्ये तयार करण्यात आलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या YouTube चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा व ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने
पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकतात। सध्या आपले महाराष्ट्रातील पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत। ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच आमच्या संपर्कामध्ये या। रजिस्ट्रेशन पासून ते फायनल ॲडमिशन मिळेपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरचा नक्की विचार करा। मागील 6 ते 7 वर्षापासून आपण विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये मदत करत आहोत व आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त व्हिडिओज आपण यूट्यूबवर टाकलेले आहेत। तुम्ही आपलं चॅनल देखील चेक करू शकता। या चॅनलवर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भात A to Z माहिती मिळेल। तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरची प्रवेश प्रक्रियेमध्ये मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल अन्यथा व्हॉट्सअप मेसेज करून पेड काउन्सिलिंग संदर्भात अधिक माहिती घेऊ शकतात। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।